नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत. आणि सध्या आपण टिफिन रेसिपीज पाहतोय ज्या बनवायला सोप्या असतील, मुलंही आवडीने खातील अशा. आपण सुरुवात करूयात. त्यासाठी एक गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. कढई किंवा मोठा तवाही ठेवू शकता. त्यामध्ये तेल घातलेले आणि बटर घालते. तेल फक्त बटर जळू नये म्हणून आपण वापरतोय आणि बटरच्या ऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता. यामध्ये जिरं घातलेले. जिरं चांगले तडतडले की बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा आपल्याला. कांदा परतून झाला की यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची. आता कांदा बघू शकता चांगला परतून झालेला. खूप जास्त ब्राऊनही नाही करायचा. आता यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातली आणि पुन्हा याला आणखी 1 ते 2 मिनिटं मी परतून घेते. आलं लसूण थोडंसं परतून झालं की यामध्ये आपण भाज्या घालूयात. इथे मी बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे. शिमला मिरची घालते. तुमच्याकडे ज्या भाज्या असतील किंवा तुम्हाला ज्या आवडतात त्या तुम्ही यामध्ये घालू शकता. बारीक चिरून घेतलेलं गाजर आणि फ्लॉवरही घातले. 2 मिनिटं याला परतून घेते. या भाज्या घालून 2-3 मिनिटं याला परतून झालं की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आणि यामध्ये आपल्याला मसाले घालायचे. हळद घातलेली आहे, लाल तिखट घातले, मिक्स करून घेते. आता यामध्ये मी पुलाव मसाला घातलेला आहे. पुलाव मसाला नसेल तुमच्याकडे तर पावभाजी मसालाही यामध्ये घालू शकता आणि हे मिक्स करून घेतले. आता यामध्ये मी थोडंसं मीठ घालते म्हणजे आपल्या ज्या भाज्या आहेत पटकन मऊ होतील. भाज्या थोड्याशा मऊ करून घ्यायच्यात आपल्याला आणि अगदी थोडंसं म्हणजे साधारण चमचाभर यामध्ये मी पाणी घातलेले. त्यामुळे आपल्या ज्या भाज्या आहेत कढईला खाली लागणार नाहीत. आता याला परतून घेणार आहे. भाज्या थोड्याशा सॉफ्ट होईपर्यंत परतायचे आपल्याला. भाज्या चांगल्या परतून झाल्या की यामध्ये मी मटार घातलेले. हे फ्रोझन मटार आहेत त्यामुळं शेवटी घालते आणि उकडून घेतलेला बटाटा घालते. बाकीच्या भाज्या मऊ झाल्या की हे आपल्याला घालायचे. आता मिक्स करून घेतलेलं आहे सगळं. आपल्या ज्या भाज्या आहेत मस्त आता सॉफ्ट झालेल्या आहेत, छान परतून झालेल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला भात घालायचा आहे. तर भात मी आधीच तयार करून ठेवलेला होता. भात तयार करून गार करून घ्यायचा आणि मग घालायचा म्हणजे आपला जो पुलाव आहे छान मोकळा होतो. बघू शकता आपला जो भात आहे मस्त अगदी मोकळा मोकळा झालेला. आता याला हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे. या पद्धतीने याला मी मिक्स करून घेते. एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं म्हणजे भात आपला त्याचे तुकडे होणार नाहीत. आणि शक्यतो बराच वेळ आधी आपल्याला भात तयार करून ठेवायचा किंवा तुम्ही तांदूळ भिजवून डायरेक्ट सोबतच सगळ्या भाज्या घालून शिजवू शकता. पण त्यापेक्षा असा केलेला पुलाव जास्त छान लागतो. पण वेळ नसेल तर तसंही करू शकता. आता हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं. पण अगोदर हे मीठ घातलेलं आहे भाज्या परतून घेताना आणि भात शिजवतानाही मी थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यामध्ये. त्यामुळे अगदी थोडंसं मीठ घालायचं किंवा चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला आणि याला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मस्त आपला आता पुलाव तयार झालेला आहे. तर रोजचं पोळी भाजी खाऊन मुलंही कंटाळतात आणि आपल्यालाही कधीतरी अगदी झटपट होणारं मुलांना काहीतरी द्यायचं असतं टिफिनला. तर हा एक मस्त ऑप्शन आहे. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये भाज्याही घातलेल्या आहेत. बनवायलाही सोपं आहे. यासोबत तुम्ही रायता देऊ शकता किंवा सलाड देऊ शकता मुलांना जे आवडतं ते. तर या पद्धतीने आपल्याला मस्त असा पुलाव तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता खूप छान असा पुलाव आपला तयार झालेला. हा तुम्ही टिफिनलाच नाही तर डिनरसाठी सुद्धा बनवू शकता.